त्यांना आनंद दिघे माहीत नाहीत. त्यांचे जे नेते आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी एक सिनेमा काढला म्हणून त्यांना आनंद दिघे समजलेत का? नाही. सिनेमातल्या त्यांच्या 90% गोष्टी या खोट्या आणि भंपक आहेत. आणि गद्दार जर आमच्यावरती चाल करून यायला लागले, गद्दार गद्दार तर कठीण आहे. अशा गद्दारांच्या वल्गना आम्ही खूप पाहिल्या आहेत इतक्या वर्षामध्ये. त्याच्यामुळे कोण राजेश मोरे तुम्ही म्हणता मला माहीत नाही. येऊ द्या, काय हरकत नाही. नाही, पण काल तुम्ही जी आनंद दिघे यांच्याविषयी भूमिका मांडली, तुम्ही म्हटलं की राजन विचारे यांचा खरतर त्याग, त्यामुळे एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात उदयास आले. प्रताप सरनाईक असं म्हणतात की राजन विचारे नावाच्या दगडाला एकनाथ शिंदेंनी सेंदूर फासला, त्यामुळे ते एक प्रताप सरनाईक नावाच्या धोंडाला कोणी शेंदूर फासला? उद्धव ठाकरेंनीच फासला ना. बघा, हे सगळे प्रताप सरनाईक, एकनाथ शिंदे वगैरे वगैरे जे लोक आहेत, त्यांचं कर्तृत्व काय आहे? काय त्यांनी शौर्य दाखवलं मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी? त्यांनी या विषयावर बोलू नये. प्रताप सरनाईक यांच्या आधीपासून राजन विचारे हे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? प्रताप सरनाईक अनेक पक्ष फिरून शिवसेनेमध्ये आमदार होण्यासाठी आले आणि मंत्री होण्यासाठी त्यांनी बेईमानी केली. त्यांच्या घरावरती ईडीच्या धाडी पडल्या, बरोबर. त्यानंतर ते पळून गेले. हा त्यांचा इतिहास आहे. त्यांनी राजन विचारे किंवा अन्य तिकडे जे आमचे शिवसैनिक आहेत ठाण्यातले, त्यांच्याविषयी न बोललेलं बरं. कोणीच बोलू नये. मी वारंवार सांगतो की जर राजन विचारे यांनी त्याग केला नसता तर एकनाथ शिंदे दिसलेच नसते. विधानसभेचं तिकीट जेव्हा शिंद्यांना देण्यात आलं ते त्यांना देण्यात आलेलंच नव्हतं. बाळासाहेब ठाकरेंनी ते सतीश प्रधान यांना दिलं होतं. हे जर खोटं असेल तर शिंद्यांनी सांगावं. सतीश प्रधान यांची उमेदवारी नक्की झाली कोणत्या निवडणुकीतलं म्हणतात? पहिली ज्या वेळेला त्या प्रथम आमदार झाले तेव्हा, आणि त्यांना जे तिकीट मिळालं ते उद्धव ठाकरे यांनी दिलं. मी त्याला साक्षीदार आहे. त्यांच्यासाठी कोण मध्यस्थी करत होतं, कोणत्या पद्धतीनं करत होतं, ते आमच्याकडे इथे किती वेळा आले. त्यासाठी सतीश प्रधान हे ज्येष्ठ नेते आहेत, शिवसैनिक आहेत. त्यांना माननीय शिवसेना प्रमुखाने उमेदवारी दिलीच होती. एबी फॉर्म दिला त्यांना. त्यांच्या कपाळाला देवीचं कुंकू लावलं आमच्यासमोर. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी तेव्हाही अशा पद्धतीनं काही भाष्य केलं आणि त्यांना ते तिकीट दिलं. पण याचा अर्थ पहिल्यापासून त्यांची वृत्ती ही ओरबडून घेण्याची आहे. आणि निष्ठा वगैरे गप्पा त्यांच्या बरोबरच्या लोकांनी कधीच मारू नये. मी वारंवार त्यांनी गप्प राहायला पाहिजे. त्यांना जर कोणी निष्ठावंतांनी 4 जोडे मारले तर त्यांनी ते खायला पाहिजे. 4 जोडे. आणि त्याच्यावरती आता आमचा विषय संपलेला आहे. आम्ही एक भूमिका मांडली. ती भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी, आनंद दिघे साहेबांविषयी सुद्धा नाही, की शिवसेना प्रमुखांच्या बरोबर आम्ही कधी कोणाचं, जिल्हा प्रमुखांचा, उपनेत्यांचा फोटो कधी लावला नाही. नेत्यांचाही लावायला आम्हाला भीती वाटते. आणि या नवीन प्रक्रियेमध्ये, या गद्दार सेनेच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी ही प्रक्रिया सुरू केल्यावरती तुम्ही नरेंद्र मोदींपेक्षा, अमित शहांपेक्षा, देवेंद्र फडणवीसपेक्षा दिघ्यांचा फोटो नक्की मोठा वापरा. तुम्ही मोदींसमोर बाळासाहेबांचा फोटोही मोठा वापरत नाही. हे माहिती आहे का तुम्हाला? एवढी तुमची फाटते हातभर. ह्यांचा पक्ष जो आहे भविष्यामध्ये भाजपात विलीन होतो आहे. हे मी वारंवार सांगतोय आणि मी जेव्हा सांगतोय तेव्हा ते सत्य होते. यांना भाजपात विलीन व्हावं लागेल. काय हवं ते करा. हा संजय राऊत कच्च्या गुरूचा चेला नाही. हा बाळासाहेब ठाकरेंचा चेला आहे. आणि आयुष्यभर त्याने शिवसेना
हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब यांच्याबरोबरच इमान एतबारे राहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या धमक्या ज्या असतात ना, या धमक्या या गांडूने आम्हाला देऊ नयेत. आम्हाला जेव्हा ईडीने धमकी दिली, अमित शहाने धमकी दिली, तेव्हा आम्ही तुरुंगात गेलो, पळून नाही गेलो. ये म्हटलं मला अटक करायला, दिल्लीत म्हटलं मी इथेच बसलो आहे, हे मी अमित शहाना सांगितलं आहे, मी इथेच बसलोय तुझ्या घराच्या बाजूला, या अटक करा मला. हे आम्हाला जे काळीज आहे मर्दांचं, हे बाळासाहेब ठाकरेंनी दिलं आहे. आम्ही ओरबडणारे नाही आहोत, लक्षात घ्या. नाही पण